कमलेश जोशी यांची भाजपा जिल्हा चिटणीसपदी निवड। भारतीय जनता पक्षात गेली 3 दशके अखंड निष्ठेने कार्यरत राहून समाजकारणात सक्रिय असलेले कमलेश विजय जोशी यांची भाजपा जिल्हा चिटणीसपदी निवड झाली आहे। पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील बच्छावसर यांनी नुकतीच जाहीर केलेल्या जिल्हा कार्यकारिणीत त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे। निवडीनंतर आपल्या भावना व्यक्त करताना कमलेश जोशी म्हणाले, सामान्य कार्यकर्त्यावर इतक्या मोठ्या पदाची जबाबदारी सोपवून पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे त्याचे सोने करेन। कार्यकर्त्यांशी असलेली नाळ आणि पक्षाशी असलेली निष्ठा कायम ठेवत प्रामाणिकपणे काम करण्याची ग्वाही देतो। गेल्या 30 वर्षांपासून पक्षांसाठी झटणारे, कार्यकर्त्यांमध्ये आपुलकी जपणारे आणि समाजकारणात नेहमीच अग्रेसर असलेले कमलेश जोशी यांची निवड ही कार्यकर्त्यांसाठी अभिमानाची बाब ठरली आहे। लोकांमध्ये मिसळून जाण्याची त्यांची वृत्ती, सुखदुःखात सोबत राहण्याची त्यांची सवय आणि पक्षासाठी तन मन धनाने झटण्याची त्यांची तयारी ही त्यांची खास ओळख। आगामी कुंभमेळा हे त्यांच्यासाठी मोठे आव्हान ठरणार असून पक्षाने सोपवलेली प्रत्येक जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला। कमलेश जोशी यांची जिल्हा चिटणीस म्हणून झालेली ही निवड केवळ पदनियुक्ती नसून निष्ठा, समर्पण आणि सातत्यपूर्ण कामगिरीला मिळालेला सन्मान आहे। त्यामुळे त्यांच्या कार्यकाळाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। काही आता सध्या भाजपला एकदम सुगीचे दिवस आलेले काय, आणि आत्ताच मराठा आरक्षणामध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी चांगला निर्णय घेऊन त्यांना लोकांना त्या न्याय दिलेला आहे। असं हे सगळं पाहता आणि एकंदर मोदीजींचं काम की सगळ्या भारतभर, देशभर, विश्वभर त्यांचं नाव मोठं होतंय। आणि या सगळ्या गोष्टीकडे पाहून मी या बीजेपीचं आज जवळजवळ 25-30 वर्ष झाली काम करतोय अटलजींपासून, आणि उत्तम बीजेपी सारखं म्हणजे पक्ष म्हणजे उत्तम काम आहे बीजेपीचं, काही अडचण नाही। त्र्यंबकेश्वर कुंभमेळा हे केवळ धार्मिक नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर लक्ष वेधून घेणारे आयोजन होणार आहे। याबद्दल आपण काय जबाबदारी स्वीकाराल, काय सांगाल? जी पक्षाने आता जबाबदारी दिली ती पक्षाची जबाबदारी मी स्वीकारील। दरवर्षी आम्ही म्हणजे दर कुंभामध्ये आम्ही तसंच पोलीस मित्र, अमुक तमुक या गोष्टी आम्ही तिथे करत असतो, प्रत्येक वेळेस मदत करतच असतो दर कुंभामध्ये। आता माझा जवळजवळ आता हा 3रा-4था कुंभ आहे, तर काही प्रश्न नाही, तो कुंभ आपण चांगल्यारीत्या पार पाडू, काही प्रश्न नाही। आणि गिरीश भाऊ आहेच आमचे महामंत्री, मुख्य कुंभमेळा अध्यक्ष। तसेच आमचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, नंतर महामंत्री अनासपुरे साहेब आणि आमचे भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय जिल्हा अध्यक्ष माननीय सुनीलजी बच्छावसर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे त्यांनी जी माझ्यावर जबाबदारी टाकलेली आहे ती जबाबदारी मी एकदम चांगल्या याच्याने पार पाडेल अशी त्यांना मी ग्वाही देतो। भाजपा जिल्हा चिटणीस म्हणून आपली जी निवड झाली आहे यातील प्रमुख प्राधान्यक्रम कोणते असणार आहे, काय सांगा? त्र्यंबकेश्वर आता तर समोर सध्या कुंभमेळाचे त्र्यंबकेश्वरचा, त्याकडेच त्या दृष्टीने थोडंसं जास्त लक्ष देऊन कुंभमेळा चांगल्या वृत्तीने पार पाडणे हा सर्वात मोठा प्रश्न आहे आता सध्या। आणि गावात सुधारणा जेवढ्या करता येईल आमच्या त्र्यंबकेश्वरमध्ये कुंभमेळ्याच्या याच्याने त्या करून घेणे।